श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, परत एकदा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये म्हणजे गोडताईंच्या मैत्रिणींचं ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर हे बघू शकता आहे आपला गरम मसाला, स्पेशल असा घरगुती गरम मसाला आहे. तर ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ना मी गरम मसाले घेतलेले आहेत. खसखस, मीठ, हळद, खोबरं आणि मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत. मिरच्या वगैरे चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत. सुकवून 2 दिवस देठं काढून आणि खसखस पण घेतलेली आहे. कोणत्याही गोष्टीची कमी केलेली नाही आणि चांगल्या क्वालिटीचाच मसाला सर्व घेतलेला आहे. बघा, जिरे, शहाजिरे, मेथीदाणे, तीळ, लवंगा, दालचिनी, काळे मिरे, राई, 2 प्रकारचे जिरे, परत धने, इंदोरीत जे धने येतात मसाल्याचे ते धने घेतले, तेजपत्ता, अजून काही गोष्टी माझ्या पण लक्षात नाही नावं आणि छोटासा व्हिडिओ बनवला त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तुम्ही तर बघितलंच काय काय घेतलं आहे मी गरम मसाल्यासाठी. कोणत्याही गोष्टीची इथं कमी पडू दिलेलं नाही. जेवढा होईल तेवढ्या पद्धतीने मी प्रत्येक गोष्ट माझ्याकडनं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असते. मला तो मसाला असू, लाडू असू किंवा तेल असू किंवा शॅम्पू असू, कोणताही प्रोडक्ट असू, मी माझ्या प्रोडक्टमध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून जे माझे कस्टमर आहेत, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना पूर्णपणे त्याचा लाभ, फायदा भेटला पाहिजे. फक्त पैसे देऊन आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन आणि त्यांना प्रोडक्ट कोणतंही कसंही बनवून देऊन हे मलाही जमणार नाही किंवा हे माझ्यासुद्धा बोलतात ना ह्याच्यामध्ये बसत नाही, डिक्शनरीमध्ये बोलतो ना ते बसत नाहीत. मलाही पूर्णपणे सेफ आणि सिक्युअर अशीच गोष्ट लागते. म्हणजे आपण पैसे, माझं कसं आहे, पैसे कमी घेऊ पण प्रोडक्ट चांगलं देऊ. मग ते प्रोडक्ट कोणतंही असू द्या. तुम्ही तर बघितलं असेल, ज्या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांना माहीतच आहे, मी पैसे कमी घेईन पण मी प्रोडक्ट बेस्ट देईन आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन, हे प्रत्येकाला माहीतच आहे. चला, तर इथं मसाले, सर्व मसाले ना काढून घेतले. तुम्हाला समजेल म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी सर्व मसाले काढून घेतले आणि सर्व वेगवेगळेच असे भाजून घेतले. जे तेलात भाजायचे ते तेलात, जे असे सुके भाजायचे ते सुके, काही गोष्टीला थोडं थोडं तेल, अशा प्रकारे सर्व मसाले मी ना व्यवस्थित बारीक गॅसवरती भाजून घेतले. राई वगैरे पण घातलेले आहे. एवढा मस्त हा मसाला झाला होता ना. हा मसाला तुम्ही व्हेज, नॉनव्हेज कोणत्याही भाजीमध्ये घालू शकता. पावभाजीमध्ये, मिसळमध्ये, कोणत्याही स्पेशल भाजीमध्ये किंवा व्हेज भाजीमध्ये, नॉनव्हेजमध्ये सुद्धा हा मसाला घालू शकता. हा मसाला घातल्यावर तुम्हाला वेगळा गरम मसाला घालायची गरज नाही. घरगुती मसाला आहे तेवढाच, म्हणजे तेवढाच हा खूप छान असा स्वादिष्ट आहे आणि खूप छान अशी याची चव येते. सुगंधच याचा ना, ज्यावेळेस आपण आहे ना मसाल्याचा डबा खोलतो ना त्यावेळेस त्याचा सुगंधच आहे ना, फक्त हा सुगंधानेच असं वाटतं मसाला किती भारी झाला असेल. त्यावेळेस या मसाल्याची भाजी खाऊशी वाटते की नाही, भाजीमध्ये मसाला टाकला पाहिजे आणि खाल्ला पाहिजे. आता हळद इथं ना मला घरामध्येच मसाला बनवायचा होता. मिक्सरला म्हणून हळद ना मी पावडर घेतली आहे. तर पावडरसुद्धा भाजून घेतली आहे, जेणेकरून कच्चा वास वगैरे असा येणार नाही. ते इथं बघू शकता मी ना सर्व ना एक एक थंड करून घेतले आणि सर्व काही वाटून, नंतर मी ना वाटून किंवा चाळणीने चाळून अशा प्रकारे मसाला मी बनवून घेतला आहे. नंतर याच्यामध्ये मीठ वगैरे पण घातलं, जेणेकरून आहे ना छान अशी चव येईल मसाल्याला. आणि हा मसाला तुम्ही ना 7 ते 8 महिने किंवा 9 महिनेसुद्धा हा मसाला ठेवू शकता. वर्षभर हा मसाला टिकतो चांगला. जेवढा जास्त म्हणजे प्रत्येक गोष्टीची जेवढी आपण काळजी घेऊ त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट राहत असते. तर इथं सगळे मसाले मी ना वाटून घेतले, एकत्र केले. थंड झाल्यावरतीच मी चांगल्या गाठी फोडून डब्यामध्ये भरून ठेवलं. तर प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. मसाला वर्षभर छानपैकी राहतो. अंदाज घ्यायचा आहे सुरुवातीला मसाला केवढा लागतो, तिखट कमी जास्त. तिखट जास्त नाही आहे पण गरम मसाला असल्यामुळे हा गरम आहे, म्हणून याचं नाव गरम